शोधानंतर आता फॅमिली ड्रामाची राज्यात चर्चा। घराघरात दोन पक्ष, आई वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्याच पक्षात। अहिल्यानगरमध्ये राजकारणात एकेकाळी सोयरेधारे एकाच छत्राखाली असायचे, पण आता काळ बदलला आहे। राजकारणात नात्यांपेक्षा सोय महत्वाची ठरली असून घराघरात दोन वेगवेगळे पक्ष दिसू लागले आहेत। शोधा पॅटर्न दाखविणाऱ्या नगर जिल्ह्याने आता नवा नगरी पॅटर्न याची निर्मिती केल्याची चर्चा आहे। राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे राष्ट्रवादीचे दोन गट पुढे आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अकोलेच्या सुनीता अशोक भांगरे यांनी भाजपात प्रवेश केला। मात्र त्याच वेळी मुलगा अमित भांगरे यांनी मवियाच्या बैठकीला उपस्थिती राहत आईचा तो व्यक्तिगत निर्णय असल्याचे सांगितले। त्यामुळे आज आई भाजपात आणि मुलगा राष्ट्रवादीत म्हणजे शरद पवार गटात असल्याचे दिसते। 2019 मध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यावेळी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे डॉक्टर सत्यजित तांबे यांनी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध बंड करत अपक्ष उमेदवारी दिली। त्यांना भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला, म्हणजेच मामा काँग्रेसचे, भाचा भाजपाचा अशी स्थिती काहीशी झाली होती। तनपुरे घराण्यातील काही सदस्य अजित पवार गटात गेले तर काही शरद पवार गटात ठाम राहिले। माजी आमदार वैभव पिचड भाजपात गेले, पण त्यांचे वडील मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीशी नाळ कायम ठेवली। माजी मंत्री शंकरराव गडाख शिवसेनेत गेले तर त्यांचे वडील यशवंतराव गडाख राष्ट्रवादीत राहिले। अहिल्यानगरमध्ये राजकीय घराण्यांमध्ये आता विचारधारा नव्हे तर सत्तेची सोय महत्वाची ठरली असल्याचे दिसते।